नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52% ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार. ओबीसी संघर्ष सेनेचा इशारा. गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना मार्गी लावणार. नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन. आणि कायदे मोडीत काढू नका, कामगार संघटना कृती समितीचे आंदोलन. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय लेकीला त्या माऊलीने जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ससून रुग्णालयातून 29 ऑगस्टला या ठिकाणी दाखल झालेल्या या रुग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र बरी झालेली आपल्या लेकीला जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या मातेला तुमची मुलगी येथे ॲडमिटच नव्हती अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्याने त्या माऊलीने आता आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या 33 वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आई रागिनी सुरेंद्र गमरे जम्बो कोविड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे हे देखील उपोषणाला बसले आहेत. यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांच्या आई रागिनी सुरेंद्र गमरे म्हणाल्या की माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रुग्णालयातून अँब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत न्यायची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे असं यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांची आई रागिनी गमरे म्हणाल्या आहेत. आमची मुलगी 29 तारखेला आली. 30 तारखेला आम्ही आलो चौकशी करायला. तुमची मुलगी विलाज करते, 19 नंबर बेडवर आहे आणि व्यवस्थित आहे. ती 15 दिवसाची क्वारंटाईन आहे. तुम्ही 15 दिवसांनी येऊन तिला घेऊन जा, आम्ही तुम्हाला कळू फोनवर. मग 13 तारखेला मी आले तर म्हणले आता टाइम संपलाय पेशंट सोडायचा, तुम्ही उद्या 2 ते 4 ह्या वेळात या, तुमचं पेशंट घेऊन जा. तर मी आमच्या भावाच्या मुलीला सांगितलं प्रिया गायकवाड 49 डी बेडवर आहे, तर आपण तिच्या संग बोलू, डॉक्टरांना सांगू कसं आहे आमचं पेशंट. तर डॉक्टर सगळीकडे हात शोधतात, त्यांना पेशंटच नाही सापडलं. मग आम्ही पहाटे 4 वाजेपर्यंत इकडे थांबलो. लगेच आलो आम्ही, पेशंट सापडत नाही म्हणलं. सगळीकडे फिरलो, रजिस्टर चेक केले. ते लोक बोलतात तिथं लाईफलाईन वाले पहिले होते, आता ते मेट्रोवाले आले, तुमचं पेशंट इथं आलंच नाही. पेशंट आज सापडतच नाही. प्रत्येक पेशंटचं त्यांनी तोंडावरचं काढून चेक केलं. प्रिया गायकवाड हे पेशंट आतमध्ये नाहीच आहे. पोलिसांची काय भूमिका? पोलिस ते सीसी फुटेज शोधतात ना, त्यांना बघू नाही देत लोक. बोलतात लाईफलाईन वाले होते ना, त्यांनी घेऊन गेलं सगळं, आता मेट्रोस वाल्यांकडे काय नाही तुमचं. आणि तुमचं पेशंट इथं आलंच नाही, ऍडमिटच नाही झालं. आमच्या फाईलला रजिस्टरला नाही. मग ससून वाल्यांकडून अँब्युलन्स इथं आतमध्ये आली, त्यांनी ऍडमिट करून घेतलं. मग ते कसं काय बरं? यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की करोडो रुपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे या ठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या माऊलीला न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी आहे. सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी सुद्धा जर ती महिला सुरक्षित नसेल, तिथून ती कुठे गेली याची माहिती उपलब्ध होत नसेल तर ती अतिशय धक्कादायक गंभीर बाब आहे. या संदर्भामध्ये पोलिसांकडे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा पोलिसांना देखील जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी कोणत्याही प्रकारचा सहयोग मदत करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, ही भूमिका आम्ही या ठिकाणी आज मांडायला थांबलेलो आहोत. इथून 33 वर्षाची महिला बेपत्ता होते, मुलगी बेपत्ता होते आणि 25 दिवसानंतर सुद्धा तिचा कोणताही तपास लागत नाही. ही बाब पुणे शहर आणि पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कव्हर्ड असलेल्या एरियामध्ये जर ती मुलगी सापडत नसेल, पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तिच्या ऍडमिशन संदर्भातलं रेकॉर्ड जम्बो कोविड सेंटर पोलिसांना देत नसेल आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जम्बो कोविड सेंटर हे त्या मुलीच्या घरच्यांना
दिशाभूल करणारी चुकीची माहिती वेळोवेळी देत असेल तर हा प्रकार निश्चित संशयास्पद आहे. तिच्या घरच्यांनी जो आरोप केलेला आहे की आमची मुलगी बेपत्ता झाली का तिचा घातपात झाला याची चौकशी झाली पाहिजे. ती चौकशी होणं आवश्यक आहे. त्यासाठी जम्बो कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी बसलो. यामध्ये ज्यावेळेला आम्ही माहिती विचारले लाईफलाईन संस्थाच्याकडे त्यावेळेला काम होता, ज्यावेळेला त्यांचा ॲडमिशन झाला आम्ही त्या संस्थांना जो माहिती मागितली त्याप्रमाणे त्यांनी त्याला डिस्चार्ज दिलेला आहे 5 तारखेला. और पोलिसने पण आमच्याकडून माहिती मागितलेली आहे. आम्ही लाईफलाईन संस्थाला सांगितलेलं आहे सर्व माहिती, सर्व कागदपत्र, सर्व याबाबत जो चौकशी करायची आहे त्या सगळी रिपोर्ट आपण सादर करावे पोलिसला डायरेक्ट और एक कॉपी आम्हाला द्यावे. और यामध्ये जो दुसरा विषय परिवारचं जो आज आंदोलन चालू आहे त्यामध्ये आपले इथले जो नोडल अधिकारी आहे राजन मुठे ते तिथे वॉर रूममध्ये त्यांच्यासोबत बैठक घेत आहे. त्यांना सगळी माहिती दाखवत आहे. जो आमच्याकडे व्हिडिओज आहे, जो CCTVमध्ये फुटेज आहे ते सगळे आम्ही त्यांना दाखवत आहे. और जो वॉर रूममध्ये त्यांची आता बैठक चालू आहे तुम्ही आता याच्यानंतर जाऊन त्यांच्या पण बाईट घेऊ शकता. नाही हे त्यांनी जो लाईफलाईनकडे आम्ही माहिती मागितले तर त्यांनी आम्हाला ही माहिती दिलेली आहे. त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगते आहे. और यामध्ये आम्ही लाईफलाईनला पत्र पण दिलेलं आहे की या बाबतीत जो सगळी माहिती आहे कागदपत्री ते सगळे आम्हाला द्यावे. तर त्यांच्याकडून आम्ही माहिती मागितली. तो आम्ही त्यावेळेला जे डॉक्टरना विचारले होते त्यांनी सांगितलं आम्ही फॅमिलीला इन्फॉर्म केले होते, खूप वेळा कॉल केले होते. तर आता जो काही आहे ते लेखीमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला देते. मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण OBC आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरू. लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आज OBC समाजाच्या प्रतिनिधींनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्राध्यापक लक्ष्मण हाके, विशाल जाधव, रामदास सूर्यवंशी, प्रताप गुरव, अनंता कुदळे, सुरेश गायकवाड हे उपस्थित होते. OBC आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52% OBC समाज रस्त्यावर उतरणार. OBC आरक्षण बचावासाठी OBC बांधव आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे मराठा समाजाला सरसकट OBCमध्ये समाविष्ट करून OBCच्या आरक्षणात 5% आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य असून OBCवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे पाठवित आहोत असे प्राध्यापक हाके यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या मार्गाने मागासवर्गीय आयोग नेमला. तो आयोग OBCसाठी असला तरी त्यात जाणीवपूर्वक मराठा जातीचे वर्चस्व बेकायदेशीरपणे ठेवण्यात आले. त्याच गायकवाड आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम केले नाही. गायकवाड आयोगाच्या बोगस अहवालावर आधारित मराठा समाजाला दिलेले SC-BC आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपणही नाकारले आहे. घटनेतील 15/4 व 16/4 कलमातील प्रतिनिधित्वाचा कायदा गरिबी निर्मूलनासाठी नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण नष्ट करण्यासाठी आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या EWS म्हणजेच आर्थिक मागासांचे 10% आरक्षण पार्लमेंटमध्ये विधेयक मांडून घटना दुरुस्ती करून मंजूर केलेले आहे. या आर्थिक मागासांच्या आरक्षणात मराठा समाजाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जोडीला बसून हवे तर त्यात 5%ची मागणी करावी. ती मराठा समाजाच्या सरंजामदार, वतनदार, इनामदार, देशमुख या प्रतिमेला शोभणारी ठरेल. OBCच्या कोट्यात आरक्षण मागणे म्हणजे माकडवाले, माळी, साळी, कोळी, तेली, धनगर, सनगर, हटकर, कुंभार, लोहार, सुतार यांच्या पंक्तीत येऊन OBC व भटक्या विमुक्तांच्या ताटातले मागणे हे क्षत्रिय मराठा समाजाला शोभते का असा आमचा प्रश्न असल्याचं हाके म्हणाले आहेत. सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी OBC समाजाला मन मोठं करण्यासाठी सांगितलेलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे हे ॲक्टर कम राष्ट्रवादीचे खासदार झालेले आहेत. त्यांच्या ॲक्टरकीसाठी आणि त्यांच्या खासदारकी त्यांनी जपावी यासाठी आमच्या 52% OBCच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पण त्याचबरोबर OBC जातीमध्ये 1994ला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्या मंडल आयोगाच्या त्या इम्प्लिमेंटेशनमध्ये पहिल्यांदा 175 OBCमध्ये जाती होत्या, त्या आज रोजी 382 पर्यंत जाती गेलेल्या आहेत. भटक्या विमुक्तांना 9% आरक्षण, त्याचबरोबर जे मूळ OBCमध्ये 19% राहतात त्यामध्ये SC-BCसाठी 2% जातं आणि परत राहिलेल्या 17%मध्ये मुस्लिम समाजामधले मायक्रो OBC आणि हिंदू धर्मातले मायक्रो OBC हे
8% म्हणजे जवळजवळ अर्धा आरक्षण मागतायत. उरले फक्त 7 ते 8%. आणि मग 7 ते 8% 350 जाती आणि त्यामध्ये मराठा समाजाने अलीकडच्या 4-5 दिवसाच्या कालावधीत मराठा ओबीसी मधूनच आरक्षण हवंय अशा पद्धतीची जी मागणी केलेली आहे. अमोल कोल्हे हे ऍक्टर आहेत. अमोल कोल्हेंना इथला सामाजिक गावगाडा त्यांनी थोडासा अभ्यास हवा. घटनेचं तत्व काय सांगतं, घटनेतील 15/4 किंवा 16/4 यामध्ये काय सांगितलंय घटनेमध्ये की जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्यांचं प्रतिनिधित्व डावललं गेलेलं आहे, गरिबी हटवण्यासाठी आरक्षण नाही, ही पहिली मुळातली गोष्ट आहे. जर या आरक्षणामध्ये जर मराठा समाजाला घुसडवण्याचा प्रयत्न जर इथल्या राज्यकर्त्यांनी केला, इथल्या व्यवस्थेनं केला, तर 52% ओबीसी आत्ताच्या विधानसभेमधल्या आमदारांना आणि संसदेमधल्या खासदारांना मतदान करणार नाही. आणि तसा जर प्रयत्न येत्या काही कालावधीमध्ये झाला तर या महाराष्ट्रामधला 52% ओबीसी समाज भटक्या विमुक्तांसह आज धनगर समाजाच्या प्रत्येक ठिकाणी आज आंदोलनं होत आहेत. धनगर समाजाला इन्क्लूड करून महाराष्ट्रामधला 52% ओबीसी इथल्या सर्व व्यवस्थेच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले. मुंबईसह अन्य प्रमुख शहरातील प्रस्तावित गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लागावी यासाठी रिझर्व्ह बँक नाबार्ड निर्बंध घातले होते. पण याबाबत सविस्तर चर्चा केल्यावर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे आश्वासन नाबार्डने दिले आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एल रावळ व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजनेकरता 1600 पेक्षा अधिक प्रस्ताव असून ठाण्यासह इतर शहरांनी या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र हा विषय रिअल इस्टेट समजून नाबार्डने जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्थपुरवठा करण्यास निर्बंध घातले होते. यात कुठेही विकसक किंवा नफेखोरीचा प्रश्न नाही. गृहनिर्माण संस्था यांची इमारत स्वतः विकसित करणार होती. ही बाब नीटपणे समजून सांगितल्यानंतर नाबार्डने अर्थसहाय्य करण्याबाबतचे निर्बंध उठवले जातील असे आश्वासन दिले असल्याचं दरेकर यांनी सांगितलंय. इस्टेटला तुम्ही फायनान्स करू शकत नाही असं रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आम्हाला कळवलं गेलं आणि मुंबईत एक चांगली महत्त्वाकांक्षी योजना चांगलं रूप घेत असताना मध्येच या ठिकाणी थांबली गेली. इथे कुठलाही रिअल इस्टेटचा व्यवहार नाही, इथे बिल्डर नाही आहे, इथे नफा कमवणं नाही आहे. सभासदाला मोठी जागा आणि कॉर्पस मिळणार आणि पैसे देण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँक, जी गृहनिर्माण संस्था आमची मेंबर आहे किंवा मेंबर होईल त्यांना देणार असता. अशी एक नाविन्यपूर्ण योजना जे आमचं मॉडेल नंतर ठाणे जिल्हा बँकेने घेतलं. ठाण्यातील त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटला हाऊसिंग सोसायटीना फंडिंग केलं. राज्य देशातून आमच्या या योजनेची विचारणा झाली आणि त्या पावलावर पाऊल ठेवून सगळेजण जात असताना अचानक रिअल इस्टेट समजून RBI नाबार्डनं याला निर्बंध घातले होते आणि म्हणून आज CGM नाबार्ड यांना आम्ही भेटलो आणि त्यांना नीटपणे आमच्या सक्सेस स्टोरी हे कसं सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आहे. एका बाजूला आज मोडकळीस आलेल्या इमारती पडतायत, मग अशा प्रकारच्या पडत असताना त्या उभारणी स्वतः उभारत असतील आणि पैसे मिळत असतील. ज्याला देवेंद्र फडणवीस साहेब CM असताना शासकीय योजना म्हणून राजाश्रय दिला, त्याच्यामध्ये वन विंडो खिडकी केलं, त्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये सबसिडी त्या ठिकाणी दिली आणि अनेक गोष्टीच्या रिलॅक्सेशन त्यांनी GRच्या माध्यमातून दिल्यात. आणि ही योजना पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी आम्ही नाबार्डला बोललो आणि अत्यंत सकारात्मक अशी भूमिका CGMनी घेतली आणि ते स्वतः कन्व्हिन्स आहेत की होय ही एक चांगली योजना आहे. काहीतरी मिसकम्युनिकेशन प्रेझेंटेशन त्या ठिकाणी चुकलेलं आहे आणि ते प्रेझेंटेशन आज आम्ही नीटपणे CGMना त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत दिलं आणि ते RBIशी बोलून मुंबईकरांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंटचा विषय मार्गी लागेल. कारण आज अनेक सोसायट्यांनी प्लिंथ काढल्यात, काहींनी एक्सकेवेशन केलं आहे आणि त्याच्यामुळे नाहीतर कुटुंब बाहेर आहेत. अशा वेळेला हा सर्वसामान्य माणसाच्या जीवन मरणाशी घराचा विषय होता आणि म्हणून आज स्वतः मी, माझे सहकारी सिनियर डायरेक्टर शिवाजीराव नलावडे, आमचे कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करणारे केंद्र सरकारचे निर्णय त्वरित रद्द करावेत. सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांना किमान 10,000 रुपये अनुदान द्यावे.
रोजगारक्षम औद्योगिक धोरण आखून ते अंमलात आणावे, हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याची सोय करावी यासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आंदोलन केले. कामगार उपायुक्त कार्यालयात केलेल्या आंदोलनात इंटक, सीटू पुणे, आयटक, श्रमिक एकता महासंघ, घर कामगार संघटना, संरक्षण कामगार फेडरेशन आदी कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर कैलास कदम, अनिल रोहम, दिलीप पवार, मनोहर गडेकर, किरण मोघे, यशवंत सुपेकर, राजेंद्र खराडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त अशोक पनवेलकर यांना देण्यात आलं. कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करणारे केंद्र सरकारचे निर्णय त्वरित रद्द करावेत. सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांना किमान 10,000 रुपये अनुदान द्यावे. रोजगारक्षम औद्योगिक धोरण आखून ते अंमलात आणावे. हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याची सोय करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र त्यातून कामगारांचा काहीच फायदा झाला नाही. आस्थापनांची तपासणी करण्याची पद्धती जवळपास मोडीत काढण्यात आली आहे. त्यामुळे मालकांना कामगार-विषयक कायद्यांची कोणतीही भीती राहणार नाही, असे सीटू पुणेचे अजित अभ्यंकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने काल लोकसभेमध्ये विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये 3 कायदे पास करून घेतले आणि देशातले जे प्रचलित कामगार कायदे आहेत ते पूर्णपणे मोडीत काढलेले आहेत. त्याचं रूपांतर आता 4 कायद्यांमध्ये होणार आहे, त्यापैकी 3 काल पास झाले. विरोधकता नसल्यामुळे कुठलीच चर्चा झाली नाही. याचा परिणाम असा होणार आहे की आता 300 कामगारांपर्यंत कामगार संख्या ज्या कारखान्यांमध्ये आहे तो कारखाना कधीही कुठल्याही क्षणी बंद करता येईल. कोणाच्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. कामगार कपात करता येईल. दुसरं म्हणजे ठराविक म्हणजे निश्चित कालावधीसाठी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जे काय ठरतील ते त्या कालावधीसाठी कामगारांची नेमणूक करता येईल. आणि त्याच्यामुळे आता कायम कामगारी संकल्पना आता मोडीत नाही. कंत्राटी कामगारांच्याबद्दल जी काही किरकोळ स्वरूपाची काही विनाबंधनं आहेत ती आता सगळी रद्दबातल झाली. आणि असुरक्षित कामगारांच्यासाठी, असंघटित कामगारांच्यासाठी ज्या काही सामाजिक सुरक्षा योजना केल्या म्हणून जो काही बकवास, अक्षरशः बकवास केलेला आहे, त्याच्यातून प्रत्यक्षात काहीही त्यांच्या हातात पडणार नाही. केवळ भविष्यातलं वचन आहे की त्यांच्यासाठी कधीतरी काहीतरी केंद्र सरकार योजना करेल, या पलीकडे त्याच्यात काहीही नाही. आणि अशा प्रकारच्या योजना ज्या केंद्र सरकारने केल्या त्याची एकही अंमलात आलेली नाही. तेव्हा त्याचा खरा आणि मूळ अर्थ हाच आहे की कामगारांना असलेली सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा ही बहुसंख्य कामगारांच्या बाबतीत मोडीत काढायची. कामगार कायदे अंमलात आणण्यासाठीची ती इन्स्पेक्शन यंत्रणा पण बंद करून टाकायची आणि रँडम म्हणजे वाटेल तिथल्या ठिकाणी महिन्यातनं काहीतरी 4 तपासण्या करायच्या, संपलं. बाकी कुठली त्यांना भीती नाही उद्योजकांना. अशा प्रकारचे भयानक बदल करतात. म्हणून आम्ही इथं निदर्शन करण्यासाठी आलेलो. आमची मुख्य मागणी आता राज्य सरकारकडे अशी आहे की हा कामगार कायदा हा विषय संयुक्त आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये हे कामगार कायदे अंमलात आणू नका. जर केंद्राचा कायदा काही असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करून तो महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा, ज्यामुळे कामगार विरोधी जे बदल आहेत ते थांबवता येईल, अशी आमची मागणी आणि शक्य आहे. याच्यामधून महाराष्ट्रातल्या परदेशी गुंतवणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. पण ज्या राज्यात जास्ती कामगार कायद्याची अंमलबजावणी होते तिथेच परदेशी गुंतवणूक येते, असा आजपर्यंतचा देशाचा अनुभव आहे. आणि म्हणून आमची राज्य सरकारकडे सुद्धा ही ॲडिशनल मागणी. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी-12वीच्या बॅचेस जोरात सुरू. फक्त 15,000 रुपयात सर्व विषय. एम्बिशियस क्लासेस. उद्धव ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार असून आमच्या सूचनांची ते दखल घेत नाहीत. आमच्या सूचना जर सरकारने घेतल्या असत्या तर खूप प्रश्न मार्गी लागले असते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील करोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर भाष्य करताना ते बोलत होते. नाही, भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका राहिली की दुसऱ्याच्या ताटातलं काढण्याची आमची मानसिकता नाही. ओबीसीचं असलेलं आरक्षण त्यातनं काढून द्या असं भारतीय जनता पार्टीचं कधीही म्हणणं नव्हतं. आज नाही, उद्याही नसेल. भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की जे वेगळं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सगळ्या कसरती करत कायद्याच्या चौकटीत बसवलं होतं, जे हायकोर्टामध्ये टिकलं होतं, ते आरक्षण आम्हाला द्या. पहिलं राणे समितीचं आरक्षण काही त्रुटींमुळे झालं नव्हतं, त्या मागासवर्गीय आयोग, गायकवाड आयोग नेमून त्या त्रुटी दूर केल्या आपण. आणि तेव्हा कधीही आमची भूमिका नव्हती की ओबीसी मधनं आम्हाला द्या, तोही गरीब समाज आहे,
तोही उपेक्षित समाज आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि तशा पद्धतीनं राज्य सरकारने त्या ठिकाणी करावं. दुर्दैवानं जे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन ज्यावेळेला ही लढाई चालू होती त्यावेळेला कधी वकील उपस्थित राहिले नाही, कधी डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही आणि केवळ निष्काळजीपणामुळं आणि नीट सादरीकरण न झाल्यामुळे मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारचं स्थगितीचं अपयश पदरी पाडून घ्यावं लागलं. मी अजिबात समाधानी त्या ठिकाणी नाही, कारण स्वाभाविकपणे इकॉनॉमिकली बॅकवर्ड नसले हे आरक्षण स्थगिती असल्यामुळे इकॉनॉमिकली बॅकवर्डमध्ये ते येणं स्वाभाविक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. बरं, द्यायची काय गरज आहे? ऑब्वियसली आहे. त्याचप्रमाणे आपण बघाल की 300 ते 400 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला, मराठा समाजाचे तरुण किती महाराष्ट्रामध्ये आहेत, जरी आपण त्या ठिकाणी 25 लाख फक्त पकडा, किती वाट्याला येणार? 1,000 रुपये पण येत नाहीत. तर मला वाटतं एक सायजेबल 4-5 हजार कोटी रुपये जर अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले असते तर त्यातनं 50-50 हजार तरुणांनी निदान स्वतःचा रोजगार उपलब्ध करून एक आत्मविश्वास दाखवला असता की बाबा आरक्षण नाही पण सरकार आम्हाला मदत करते आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, तो एक संदेश गेला असता. आता 400 कोटी कोणाच्या दाढीला लागणार आहेत? त्याच्यामुळं आता जो असंतोष आणि उद्रेक आहे त्याला कुठेतरी थोपवण्यासाठी ते म्हणतात ना थोकपट्टी लावायची, तशा प्रकारचं काम झालं. सारथीच्या बाबतीत काय 3-4 कर्मचारी सारथी चालवणार का? त्याच्यामुळे मला वाटतं हे वरकरणी मलमपट्टी आहे, एवढंच मी या ठिकाणी म्हणेन. कारण आज प्रतिपूर्तीसाठी किती पैसे, प्रतिपूर्तीसाठी किती लागणार, किती दिलेत तुम्ही? त्याच्यामुळे जर द्यायचं असतं तर मराठा समाजाला एक चांगलं पॅकेज जर दिलं असतं ज्याच्यातनं काही लाख मराठा तरुण हे आत्मविश्वासानं उद्योगधंद्यामध्ये उभं राहायला पुढे आले असते. परंतु हे जो उद्रेक असंतोष आहे तो क्षमवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचाच केविलवाना प्रयत्न आहे. कंगनाची 100% ड्रगिस्ट असेल, बोलली असेल, चौकशी व्हावी या विषयाच्या अनुषंगाने कंगना बोलते म्हणून नाही, पण आपली वैभवशाली इंडस्ट्रीमध्ये जर नवोदित तरुण कलाकार लेडीज हे येणार असतील आणि ड्रगला ॲडिक्ट होणार असं दिसत असेल तर कुणी याचं पाठीशी घालायचं काही कारण नाही. कंगनाच्या माध्यमातून विषय जर ऐरणीवर आला असेल आणि उद्या एवढी मोठी जगात आपली मोठी इंडस्ट्री आहे आणि त्याच्यात ड्रगने ॲडिक्ट होत असतील तर नको आपण काळजी घ्यायची. मग ते कोणी असो, कोणाशीही संबंधित असो, मला वाटतं ड्रग्सनी त्या ठिकाणी ॲडिक्ट होणं हे आपल्या हिताचं नाही आहे, इंडस्ट्रीच्या हिताचं नाही आहे. केवळ इंडस्ट्री फिल्म नाही तर आपल्या देशामध्ये अशा प्रकारे अंमली पदार्थाचा विळखा होता कामा नये. ते कोणी असो, अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. काय प्रत्येक गोष्टीवरनं राजकारण करण्याची आवश्यकता आहे? जर ड्रग घेत असतील चौकशीला NCBने बोलवलं, कोणाच्या पोटात का कशासाठी दुखायला पाहिजे? मी सांगितलं ना, कंगना जर त्या ठिकाणी ड्रग घेत असेल, ड्रगिस्ट आहे असं आपण म्हणताय, असं जर असेल, नाही, जर व्हिडिओ असेल सत्यता पडताळावी. कंगना थोडी आहे देशाची काय वेगळी नागरिक आहे? सगळ्यांना न्याय आहे तो कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सगळ्यांना सम आहे ना. राज्य शासनाने मागील 10 वर्षांपासून PUCचे दर वाढवले नाहीत. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे चालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असून PUC केंद्र चालवणे कठीण झाले असल्याचा दावा ऑल PUC सेंटर्स असोसिएशनने केलाय. त्यामुळे PUCचे दर 1 ऑक्टोबरपासून 2 ते 3 पट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून PUC सेंटर्स बंद होते, त्यामुळे याचा मोठा फटका चालकांना बसलाय. अनेकांनी कर्ज काढून PUC मशीन खरेदी केल्यात, त्यात ऑनलाईनमुळे आर्थिक खर्च वाढलाय. सध्याची वाहने BS4 असल्याने त्यांना 1 वर्षाची PUC देणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक समस्या सध्या PUC चालकांना भेडसावत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी संदीप रमेश भंडारे, ऑल PUC सेंटर्स ओनर्स असोसिएशन अध्यक्ष. आपल्याला सांगू इच्छितो की 9 सप्टेंबर 2019 पासून आम्हाला ऑनलाईन PUC देणं बंधनकारक झाल्यामुळे आमच्यावर आर्थिक बोजा वाढला होता. त्या अनुषंगाने आम्ही असा निर्णय घेतला आहे की 1 ऑक्टोबर 2020 पासून आम्ही आमचे वाढीव दर निश्चित केलेले आम्ही घेणार आहोत. आम्ही गेले 10 वर्षापासून सरकारला अनेक निवेदन दिले, पण सरकारने आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आहे. तसेच 22 मार्च 2020 पासून
जे करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यामुळे आमचे अनेक सेंटर बंद होते, त्यामुळे आमचे अनेक नुकसान झाले आहे. पण आम्ही त्या बाबतीत पण आम्ही निवेदन सरकारला दिले होतं, पण सरकारने आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाहीये. त्यामुळे आम्ही हे वाढीव दर घेत आहोत. धन्यवाद. ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने विविध मंत्र्यांची भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा व ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नमस्कार. महाराष्ट्रातल्या विविध ब्राह्मण संघटनांची एक ब्रह्म महाशिखर परिषद स्थापन करण्यात आली असून या महाशिखर परिषदेच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही गेले 2 दिवस महाराष्ट्रातलं आत्ताचं जे आघाडी सरकार आहे या सरकारमधील प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि ब्राह्मण समाजाच्या ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली. याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण समाज आहे या समाजाची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं एक सर्वेक्षण नुकतंच या परिषदेच्या वतीने केलं गेलं आणि या सर्वेक्षणाचा जो अहवाल आहे हा अतिशय धक्कादायक आणि डोळे उघडणारा आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये प्रामुख्याने असं दिसतं की सर्वसाधारणपणे जो समज आहे की ब्राह्मण समाज हा अतिशय आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे, या समजाला धक्का बसत आहे. अनेक ब्राह्मण समाजातले असे नागरिक आहेत की ज्यांना उपजीविकेचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे आणि या सगळ्या बिकट समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आग्रही मागणी गेले अनेक वर्ष चालू आहे. यातली प्रमुख मागणी अशी आहे की एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी हालचाली केल्या जाव्यात. या संदर्भातच आम्ही माननीय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंतजी पाटील यांची काल भेट घेतली. साहेबांनी आम्हाला या संदर्भामध्ये चर्चा करून बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांची आम्ही काल भेट घेतली. त्यांना अशी मागणी केली की महसूल खात्याच्या माध्यमातून बैठक लावून ज्या ब्राह्मण समाजाच्या विविध व्यक्तींना इनामी जमिनी दिल्या होत्या या जमिनी पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात कार्यवाही केली जावी. त्यांनी सुद्धा ही बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी ही चर्चा आमच्याशी केली. त्याचबरोबर आज RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेतली. त्यांनीही आमच्याशी चांगली चर्चा केली आणि त्यांनी या मुद्द्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही इतरही काही मंत्र्यांच्या आणि काही नेत्यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला आशा आहे की आमच्या या मागण्या ऐकण्यासाठी चर्चा करण्यासाठी इतरही मान्यवर आम्हाला भेटतील आणि सर्वानुमते आमचे हे प्रश्न सोडवले जातील अशी आम्हाला आशा वाटते. याच्यामध्ये माझ्या समवेत विविध पदाधिकारी उपस्थित होते. याच्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचे मकरंदजी कुलकर्णी हे आहेत, विश्वजित देशपांडे हे पुण्याहून हजर आहेत, त्याचबरोबर सोलापूरहून काकासाहेब कुलकर्णी हे उपस्थित होते, जालन्याहून सुरेशजी मुळे उपस्थित होते, औरंगाबादहून सचिनजी वाडे उपस्थित होते, बीडहून गजानन जोशी, नाशिकहून विशाल शिखरे, मुंबईहून संजय भिडे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपली लक्ष्मण रेषा ओळखावी असा सूर MIT तर्फे आयोजित सुरक्षेसाठी माध्यमांची भूमिका या चर्चासत्रातून उमटलाय. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे आयोजित दुसऱ्या ऑनलाईन राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेतील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार ओंकारेश्वर पांडे, माजी राजदूत अनूप के. मुदगल, मेजर जनरल दिलावर सिंग, वरिष्ठ पत्रकार डॉक्टर सतीश मिश्रा, लेखक कर्नल जयबाज सिंग आणि वरिष्ठ पत्रकार संजय सिंग यांनी सहभाग घेतला. यावेळी MITचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉक्टर NT राव, कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, लिबरल आर्ट, फाईन आर्ट आणि मीडिया अँड जर्नलिझम स्कूलच्या अधिष्ठाता डॉक्टर अनुराधा पराशर आदी उपस्थित होते. संजय सिंग म्हणाले, LOC या मुद्द्यांवर मोजक्या वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या बातम्या दाखवल्या आहेत, परंतु सीमा प्रश्नावर आता उत्तम रिपोर्टिंग समोर येताना दिसत आहे. डिफेन्समधून जनसंपर्क अधिकाऱ्यांकडूनच पत्रकारांना बातम्या मिळतात. प्रथम दाखवण्याच्या शर्यतीत माध्यमांकडून चुकीच्या बातम्या सुद्धा दाखवल्या जातात. चुकीच्या बातम्या दाखवणाऱ्यांवर पंतप्रधान कार्यालयाकडून नोटीस पाठवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सतीश मिश्रा म्हणाले, प्रथम बातमी देण्याच्या ओघात माध्यमांनी आपली विश्वसनीयता संपवली आहे.
जयपाल सिंग म्हणाले, सध्याच्या काळात चांगल्या डिफेन्स करस्पॉन्डन्सची गरज असल्याचं जयपाल सिंग यांनी म्हटलं आहे. Good afternoon to all the dignitaries from United Kingdom and good evening to all dignitaries from India. It is an absolute honor for me to propose concluding remarks for today's plenary session, Deepfakes, Synthetic Media and Media Manipulation. It was really a very interesting session, and I would also like to say a few words regarding what our distinguished guest said. The entire session and the insights shared by our guests brings us to a serious concern that deepfakes are not just a threat to all of us, but it's creating a different world for many people, which are leading these people to illness, anxiety, mental imbalance, and whatnot. It is indeed a topic to be taken very seriously. It's not just damaging. It's not just the damage that is done to an identity, misleading, but it also affects that person very deeply. If we start counting due to media manipulation, we can see the effects of deepfakes that is increasing depression, suicide cases in a large number. It is also used as a fun through different apps, and we can see that with TikTok and everything. It's happening everywhere. Just few days ago, I came across an app where you can just understand how you will look after certain period of time, like when you grow old. And these apps ask for permission to get access to your phone where you have so much personal data stored. This might be one of the point where we overlook it very easily and our data is available to a large amount of people which we don't know also. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52% ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार. ओबीसी संघर्ष सेनेचा इशारा. गृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना मार्गी लावणार. नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन. आणि कायदे मोडीत काढू नका. कामगार संघटना कृती समितीचे आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.